सर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून रिप्लाय आलाय. त्यांनी आपले अकाउंट्स रिलीज केलेत. त्यांना त्यांची चूक लक्षात आली आहे. बाकी स्टाफ मेंबर्सना पण कळव. पण सर, अजून एक प्रॉब्लेम तसाच आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? सर, त्यांना दुसऱ्याच एका अकाउंटमध्ये घोळ सापडलाय आणि त्यांनी ते सीज केलंय. अकाउंट कोणाचं आहे? ऐश्वर्या मॅडमचं. तुम्ही सगळे इकडे कशा आलात? अहो, आमच्या गावात हरिनाम सप्ताह आहे. ते मी पुढच्या आठवड्यात त्यांचंच आमंत्रण द्यायला आलो होतो. पण तुम्ही तर आमची ओटी भरली. पांडुरंगानेच पाठवलंय तुम्हाला. का, काय झालं? अहो, मी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ठेवली आहे आणि मी 5 सवाष्ण्यांना बोलवलेलं हळदी कुंकवासाठी. पण कोणी फोनच उचलत नव्हतं, कोणी आलंच नाही. आणि तुम्ही आलात. विठुरायाचीच कृपा झाली बघा. तुमची विठ्ठलावरती खरी श्रद्धा आहे म्हणून तर त्यानं आम्हाला आज याची बुद्धी दिली, नाहीतर आम्ही उद्याच येणार होतो. तुझं व्रत पूर्ण झालं, पण म्हणून आलेलं संकट जाणार नाही. देवी, हे व्रत फळाला येऊ देत. आई, अकाउंट्स रिलीज झाले. अरे, खूप छान बातमी आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जे आपल्या अकाउंटमध्ये घोळ सापडले होते ना, ते क्लिअर झालं. आपले सगळे व्यवहार रुटीन सुरू राहतील. खरंच खूप बरं झालं. डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन गेलं. ही सगळी महालक्ष्मीची कृपाच आहे. पण नेमकं झालं काय होतं रे? म्हणजे हा गैरसमज कसा काय झाला? त्यांच्यापर्यंत चुकीचे पेपर्स कसे काय गेले? काही कॉम्पिटिटर असतील आपले, ज्या लोकांनी हा आगाऊपणा केला. नाहीतर आपल्यात असं कोण करणार आहे ना? नाही, तेही बरोबरच आहे. पण बरं झालं, संकट टळलं, हा ना? मग पण एक वाईट गोष्ट झाली. काय रे बाबा? त्यांना ऐश्वर्याच्या अकाउंटमध्ये काहीतरी घोळ सापडला. काय? म्हणून त्यांनी तिचं अकाउंट सीज केलं. वहिनी, तुम्ही ना पूजा मनापासून नसेल केली हो. तुमची ना अवस्था त्या कथेतल्या राणीसारखी झाली. लक्ष्मी रागवली तुमच्यावर. अहो, ह्या सगळ्या बायका आज अगदी देवीसारख्या आल्या. तुम्ही ओळखलं त्यांना? बाबुळवाडीतल्या. हो. नमस्कार. तुम्ही सगळे बसा, मी चहा ठेवते.
आहो त्या पोरीला मानलं पाहिजे हं? नाही तिने आपल्या घरासाठी सारंगसाठी खूप काही केलं. एवढे अडथळे आले तरी सुद्धा व्रत मात्र पूर्ण केलं त्या पोरीने. ते आहेच. नाही, सावली खरंच गुणाची आहे आपली. तुझ्या मनात ना उगीच तिच्याबद्दल अडी आहे. असं काय बोलता हो? प्रत्येकाची ना आपापली काहीतरी मतं असतात. माझी सुद्धा आहेत आणि सौंदर्याच्या बाबतीत माझी आहे काहीतरी संकल्पना. म्हणून का मी वाईट नाही ना होत. हो. असो, आत्ता हा विषय नको. हे बघा, आपल्या बाळाचं पहिलं दुपटं झालं तयार. कसं वाटतंय? मस्त. अगदी दृष्ट लागण्यासारखं झालंय. हो की नाही? झालं बाबा एकदाच. माझ्या अथक प्रयत्नांना यश आलं. हो आजोबा, सगळं काही तुम्ही केलं, मी काहीही केलं नाही. बस खुश. पण खरंच मी काय म्हणते, आपल्याला एवढं छान जमतं तर आपण याचा लघु उद्योग करूया का? लघु उद्योग? आता ह्या वयात बाई, एवढी वर्ष काम केलंय ना आपण, तर जरा आराम करूया ना. बरं, मी काय म्हणतो, ते दुपटं तयार झालंच आहे तर अमृताला देऊन येऊया ना आत्ताच. अहो थांबा जरा, किती घाई आजोबा. हं? उद्या सकाळी मी जाऊन देईन. ओके. What nonsense is this? माझं अकाउंट का सीज केलंय लोकांनी? नील, काय प्रकार आहे हा? माझं अकाउंट का सीज केलंय? माझं कोणतंही अकाउंट त्या कंपनीशी लिंक्ड नाहीये आणि माझा त्या कंपनीशी काही संबंध नाहीये. ती कंपनी सारंग महेंदळची, माझी नाहीये. मग माझे अकाउंट्स का सीज केलेत? मला कोणतेही व्यवहार नाही करता येते, कळतंय का? बरोबर आहे तुझं ऐश्वर्या, पण रूपम कॉस्मेटिक्सशी तुझं कनेक्शन आहे ना, आणि रूपम हर्बल ही त्याची सिस्टर कन्सर्न कंपनी आहे. म्हणून त्यांना वाटलं असेल तुझं अकाउंट चेक करावं असं, आणि म्हणून त्यांनी सीज केलं असेल. कोणीतरी मुद्दाम केलं असेल. सगळे तुझ्यासारखे नसतात. काय बोलतोयस तू? मला नाही कळत आहे. स्पष्ट बोल. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला टिप तू दिलीस ना? हिशोबात फेरफार करून ते पेपर्स तू त्यांना पाठवलेस ना? माझा काय संबंध आहे? मी का देऊ टिप? का फेरफार करू? काय बोलतोयस? खोटं. माझ्याशी खोटं बोलू नकोस. मला खात्री आहे की हे सगळं तूच केलंयस. लॅपटॉप चेक केला मी. लास्ट डाउनलोड्स मध्ये ते पेपर्स तसेच ठेवलेस. घोळ करायचा माहितीये तुला, पण तो निस्तरायचा कसा याची अक्कल नाहीये तुला. हा ऐश्वर्या, याआधी तुझ्या बऱ्याचशा चुका सांभाळून घेतल्यात आणि त्याही मी. आणि आत्ता जे केलंस ना, ती चूक नाहीये, गुन्हा आहे, गुन्हा.